युवांबद्दल बोलत नाहीत, थोरांचा मान ते ठेवत नाहीत, हे दादा आम्हाला ओळखीचे वाटत नाही। वाईट वाटतं, भाजपला ते गेले 60 वर्ष जमलं नाही, ते जवळच्याच लोकांना वेगळं करून त्याचा वापर करत भाजप पवारांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी नक्कीच यशस्वी ठरलेला आहे। पण पवार साहेबांबरोबर सामान्य लोक आहेत, दादांबरोबर बऱ्यापैकी लाभार्थी आहेत, त्यामुळे हा जो लढा आहे तो सामान्य लोक विरुद्ध लाभार्थी आणि नेते असा हा पुढचा लढा असणार आहे। दादा, अजितदादांनी काही वेळापूर्वी बारामतीत बोलत असताना सांगितलं की बोललो पक्ष चोरला नाही तर तो आता रितसर मिळालेला आहे, आम्ही पक्ष चोरलेला नाही। आता इलेक्शन कमिशन भाजपच्या विचाराने चालतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आता पक्ष कोणी चोरला, साहेबांबरोबर अनेक वर्ष आपण काढल्यानंतर साहेबांना आपण का सोडलं, कशासाठी सोडलं, काय अडचणी आपल्या होत्या हे सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे आज दादा फक्त स्पष्टीकरण देत आहेत, ज्यांच्या कुठल्याही सभेमध्ये त्यांना हेच सांगावं लागतं की साहेबांना का सोडलं। त्यामुळे मला असं वाटतं की आता पवार साहेब बोलतात की शेतकऱ्याला काय महत्त्वाचं आहे, युवांना काय महत्त्वाचं आहे, आणि जे आज सत्तेत गेलेत ते कसे योग्य हे सांगण्यामध्ये त्यांची लोकसभाही जाणार आहे, विधानसभाही जाणार आहे, आणि नंतर कळेल त्यांच्या हातामध्ये काही मिळालेलं नाही। बारामतीमधून सुनीता पवारांना लोकसभेची उमेदवारी आता मिळण्याचे संकेत दिसत रथाद्वारे त्यांचा प्रचार सुरू झाला आहे। जेव्हा काही दिवसांपूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या वयाबद्दल, साहेबांबद्दल खालच्या लेवलला जाऊन दुर्दैवाने आपल्याच दादांनी तिथे बोलल्यानंतर त्यावेळेस मी सांगितलं होतं त्या सभेतून एकच कुठेतरी एक अंदाज येतोय, दादांच्या घरातूनच कुणी ना कुणीतरी लढेल। आता स्पष्ट होत चाललंय, सुनित्रा वहिनी या लढणार आहेत सुप्रियाताईंच्या विरोधात।